काढायला इतका वेळ का घेताय? काढा 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 चिठ्ठी काढा. अरे फट्टे. शांत शांत शांत. मेहतांच्या महारथीमध्ये सामील होत आहेत हार्ड हिटिंग बॅट्समन आणि फास्ट बॉलर पंजाबचे सुपुत्र रोशन सिंग सोढी. ओय व्हेरी गुड पप्पा, व्हेरी गुड. ओय बल्ले बल्ले. आणि सोडीची जोडी आहे. ओय चंदेंगे. आता पाहूया जेठाचे जाबाज टीम मध्ये कोण येते ते. जेठा भाऊ, गुड लक. जेठाचे जाबाज मध्ये आता जो खेळाडू येत आहे त्याचं हे पहिलं GPL आहे. परमेश्वरा, कदाचित बावरी तर नाही ना? GPL चा आहे डेब्यूट, पण यांचा अनुभव आहे दांडगा. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर चंपकलाल गडा. अगो बाई, वा, अरे काका कमाल केली. अगो काय. अरे बापूजी, आता हे पिता आणि पुत्र नाही जेठालाल, आता एक खेळाडू आणि कॅप्टन आहे. या आहेत ना, या ताईला बोलवलंय ना इथं. तुम्ही का बोलत आहात? अरे पण सांगतो ना मी तुला. नाही, या ताई त्याचं काम करतील ना. मोना लीला, त्या लीला दाखवतील त्यांची. अरे पण ठीक आहे ना, तुम्ही नका दाखवू तुमच्या लीला. तुम्ही तुमचं काम करा. जेठालाल सांगणं महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. अरे भाऊ, भिडेने सांगितलं ना खास घोस्ट बोलावलाय घोस्टिंग करण्यासाठी. होस्ट जेठालाल, होस्ट. मग त्याचं काम त्यांना करू दे. तुम्ही का मध्ये घुसता त्यांच्या कामामध्ये? आजोबा, माझी इच्छा होती आपण एकाच टीम मध्ये असावं. हो तर ये इथे आपल्या टीम मध्ये. अरे असं कसं येणार जेठालाल? टप्पू तर आमच्या टीमचा खेळाडू. ठीक आहे, पण यात इतकं चिडायला काय झालं तुम्हाला? अरे चिडण्याची गोष्ट नाहीये जेठालाल, ही नियमांची गोष्ट आहे ना बाबा. अरे पण माझ्या पोराचा श्वास कोंडतोय ना तुमच्या टीम मध्ये, म्हणून तर बिचारा बोलतोय. तुम्ही बळजबरीने त्याला पकडून ठेवलंय, मग ही तर किडनॅपिंगची केस झाली ना. काय. अरे पण ठीक आहे, दोघांनाही शांत व्हा. हा, टबू बेटा, काही हरकत नाही. हा, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय वेळ आल्यावर आपल्या माणसांवर पण शस्त्र उचलावी लागतात. तू बॅट उचल. ओ घोस्ट, तुम्ही तुमची घोस्टिंग सुरू करा. हे तर पोहोचले कुरुक्षेत्रावर. मागे मागे आपल्याला पण घेऊन जातील. बघूया मेहतांच्या महारथीमध्ये पुढचा कोण असेल. हा, यांना काही तोड नाहीये असं तुम्ही सगळे म्हणता. महारथींच्या टीम मध्ये येत आहेत अंजली तारक मेहता. अरे वा, कमाल झाली. वा वा. इथे पण माझी पाठ नाही सोडलीस. हा, नाही, मला म्हणायचं होतं की तू तर आता माझ्याच टीम मध्ये आलीस, म्हणजे मला धुलाई करण्याचा प्लान तुझा चौपट झाला. आपल्या दोघांच्या गोष्टी तर कायम चालतच राहतील. आता मी तुमच्या टीम मध्ये आलीये ना, आपण दोघं मिळून सगळ्यांची धुलाई करूया. तर मग बाकीचं काय करणार? माझ्या टीम मध्ये एका बॅट्समॅनची गरज आहे. कृपा करून पुढच्या चिठ्ठीत भिडेचं नाव निघू दे. तुमच्या टीम मध्ये पुढील खेळाडू जो येत आहे सांगा कोण. त्याचं नाव बी वरून सुरू होतंय. भिडे ये लवकर. नो जेठाजी, यू आर रॉंग. यांची अदा आहे निराळी आणि जो स्टाईल मध्ये आहे 1 नंबर. तर येत आहे तुमच्या टीम मध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सचा बागेश्वर. अरे वा.
थँक्यू शेठजी, थँक्यू. कशा करिता थँक्यू. माझ्या नावाची चिठ्ठी काढण्यासाठी. तुम्ही अपसेट नका हो, मी ना खूप कसलेला खेळाडू आहे. हो, बॅट आणि बॉल रगडत बस आता. ये. बापूजी पाया पडतो. हं? कशात कशात चला आता मोनालिसाजी, चला चला, आमच्या टीमची पाळी आहे आता. आणि या नावासाठी मी तुम्हाला एक हिंट देते. जसं सर डोनाल्ड ब्रॅडमॅनच्या नावापुढे सर लागतं, तसं यांच्या नावामागे सर लागतं. भिडे सर. ऍब्सोल्युटली राईट. मेहतांचे महारथी बनण्यास जात आहेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम मित्रांनो, आपली टीम फारच मजबूत बनत चालली. आता फक्त हाती भाऊ आपल्या टीम मध्ये आले ना तर नौका पार झाली समजा. ओहो यार, हाती भाऊला पार करून स्टंप पर्यंत पोहोचायची ताकद कोणाही बॉलरच्या बॉल मध्ये नाहीये. यासाठी तर फुटबॉल हो, फुटबॉल. कुठं मेहता साहेबांची टीम आणि कुठं माझी टीम. या टीम सोबत मी जिंकणार कसं काही कळत नाहीये.